नमस्कार. कॉम्प्रेन्शन क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यू हे का घेतले जातात याविषयी माहिती घेतली. आज आपण इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, इंटरव्ह्यू टिप्स याविषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये माहितीचे 2 भाग आहे. एक, इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी करायची तयारी व इंटरव्ह्यू कसा द्यायचा. इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी कॉल लेटर, इंटरव्ह्यू कार्ड सोबत घ्यावे. ज्या संस्थेत किंवा कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी जात आहोत त्या संस्थेचा, कंपनीचा इतिहास, तिच्या शाखा, तिचे ठिकाण, संस्थेच्या अचिव्हमेंट्स याबद्दल माहिती घ्यावी. कारण सुरुवातीलाच इंटरव्ह्यूमध्ये व्हॉट डू यू नो अबाउट युअर इन्स्टिट्यूशन्स असा प्रश्न विचारला जातो. तेव्हा अशावेळी अशा प्रश्नाचे उत्तर आपण क्विक आणि करेक्ट देऊ शकतो. इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी अपडेटेड बायोडेटा तयार करावा. बायोडेटामध्ये परमनंट मोबाईल नंबर द्यावा. इंटरव्ह्यूला जाण्यासाठी आपला बायोडेटा हा अकॅडमिकली स्ट्रॉंग असणे अत्यंत आवश्यक आहे. इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी तुमच्याकडे असणारे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्याची एक झेरॉक्स कॉपी विथ अटेस्टेशन सोबत घ्यावी. ज्या डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी फक्त काही वर्षाची असते, जसे की डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट हे चालू वर्षाचे असावे. कारण असे सर्टिफिकेट जुने किंवा मागील आर्थिक वर्षाचे असेल तर ते ग्राह्य धरले जात नाही. इंटरव्ह्यूमध्ये डू यू हॅव एनी प्रिव्हियस एक्सपिरियन्स हा प्रश्न तर नक्कीच विचारला जातो व जॉबसुद्धा अनुभवाच्या आधारावर दिला जातो. म्हणून तुम्ही पूर्वी जेथे काम केले असेल तेथून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घ्यावे व इंटरव्ह्यूला जाताना इतर एज्युकेशनल डॉक्युमेंटसोबत एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा लक्षपूर्वक घ्यावे. त्याचबरोबर सोबत लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोसुद्धा घ्यावा. त्यानंतर इंटरव्ह्यू देण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, इंटरव्ह्यूसाठी दिलेल्या वेळेच्या अर्धा तास पूर्वी जावे. नंबर 2, इंटरव्ह्यू कॅबिनमध्ये जाताना चेहऱ्यावर स्माईल असावी. कारण यामुळे आपली पर्सनॅलिटी ही एक प्लीजिंग पर्सनॅलिटी वाटते. इंटरव्ह्यू कॅबिनमध्ये जाताना इंटरव्ह्यू पॅनलची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक असते. ही परमिशन घेताना काही व्यक्ती कॅन आय कम इन सर हे वाक्य वापरून परमिशन मागतात, परंतु कॅन आय कम इन सर ऐवजी मे आय कम इन सर हे वाक्य वापरावे. कारण कॅन हे मॉडल ॲक्झिलरी ही ॲबिलिटी दर्शवते व मे हे मॉडल ॲक्झिलरी हे परमिशन दर्शवते. म्हणून इंटरव्ह्यू पॅनलसमोर जाताना मे आय कम इन सर हे वाक्य अधिक योग्य आहे. मध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी गेल्यानंतर इंटरव्ह्यू देणाऱ्याला बसण्यासाठी एक चेअर ठेवलेली असते, पण या चेअरवर सुद्धा डायरेक्ट बसू नये. चेअरवर बसण्यापूर्वी सुद्धा मे आय सिट सर म्हणून पॅनलची परवानगी घ्यावी. पॅनलने परमिशन दिल्यानंतर त्यांना थँक्स म्हणावे. इंटरव्ह्यूची सुरुवात सेल्फ इंट्रोडक्शनने होते, म्हणून इंग्लिशमधून प्रभावीपणे सेल्फ इंट्रोडक्शन देण्याची तयारी करावी. स्वतःचा परिचय करून देताना काही व्यक्ती मायसेल्फपासून सुरुवात करतात. तेव्हा नाव सांगताना मायसेल्फ ऐवजी आय एम वापरावे. फॉर एक्झाम्पल, आय एम जिम डिक्सन. सेल्फ इंट्रोडक्शन देताना एज्युकेशनल अचिव्हमेंट्स आणि प्रिव्हियस इयर एक्सपिरियन्स यांना जास्त हायलाईट करावे. इंटरव्ह्यूमध्ये तुमची 10वी कधी झाली, 12वी कोणत्या वर्षी झाली, किती मार्क्स पडले हे विचारले जाते. त्यामुळे त्याचे वर्ष, मार्क्स, पर्सेंटेज हे सुद्धा व्यवस्थित बघून जावे. यामध्ये सांगताना चूक झाली की इंटरव्ह्यू पॅनलच्या लगेच लक्षात येते, कारण आपला बायोडेटा हा इंटरव्ह्यू पॅनलच्या समोर असतो. इंटरव्ह्यू देताना नेहमी स्ट्रेट पोझिशन्समध्ये बसावे. पाय हे क्रॉसलेग करून बसू नये. पायाची मूव्हमेंट करत करत प्रश्नाची उत्तरे देऊ नये. सेल्फ इंट्रोडक्शन नंतर तुमचे स्पेशलायझेशन किंवा एरिया ऑफ इंटरेस्ट विचारला जातो. म्हणून
एरिया ऑफ इंटरेस्ट कोणता सांगायचा हे ठरवावे. एरिया ऑफ इंटरेस्ट जो असेल त्याविषयी सखोल अभ्यास करून इंटरव्ह्यूला जावे. जर तुम्हाला तुमचे हॉबीज किंवा छंद कोणते आहे हे विचारले तर या प्रश्नाचे उत्तर मात्र विचारपूर्वक द्यावे, कारण या प्रश्नावर पॅनलमधील व्यक्तींना प्रश्न विचारण्यासाठी जास्त स्कोप मिळतो. तुम्ही सांगितलेल्या हॉबीजवर पॅनल कोणताही प्रश्न विचारू शकते, म्हणून हॉबीज विचारल्यानंतर त्याचे उत्तर काय द्यायचे हे सुद्धा ठरवावे, कारण तुम्ही सांगितलेल्या हॉबीजबद्दल पॅनल लेटेस्ट इन्फॉर्मेशन, लेटेस्ट अवॉर्ड, रिसेंट ट्रेंड्स याबद्दल प्रश्न विचारू शकते. इंटरव्ह्यूमध्ये ज्या व्यक्तीने प्रश्न विचारला त्याकडेच बघून उत्तरे द्यावी. याला आय कॉन्टॅक्ट असे म्हणतात. असा आय कॉन्टॅक्ट उत्तरदात्याने जर साधला तर तेव्हा उत्तर देणाऱ्यामध्ये आत्मविश्वास आहे याची जाणीव इंटरव्ह्यू पॅनलला होते. उत्तरे देताना कमी शब्दात प्रभावीपणे उत्तरे द्यावी. उत्तरे देताना लँग्वेजमधील स्लँग टाळावे. उत्तरे प्रमाण भाषेत व नम्रपणे द्यावी. एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसल्यास इंटरव्ह्यू पॅनलला तसे स्पष्ट सांगावे, कारण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर येईलच हे सांगता येत नाही. परंतु उत्तर येत नसल्यास चुकीचे उत्तर जर आपण सांगत राहिलो तर इंटरव्ह्यू पॅनलमधील व्यक्ती ते उत्तर शांतपणे ऐकत असतात, पण त्यांना मात्र हे समजते की उत्तर देणारा हे चुकीचे उत्तर देत आहे. कारण इंटरव्ह्यू पॅनलमधील मेंबर हे फार एक्सपर्ट असतात. त्यांना विषयाचे सखोल ज्ञान असते. आपल्या बॉडी लँग्वेजनुसार ते आपले मानसशास्त्रीय पद्धतीने मूल्यांकन करत असतात. इंटरव्ह्यूला जाताना न्यूजपेपरमधील लेटेस्ट करंट न्यूज वाचून जाव्या. इंटरव्ह्यूला जाताना आपल्या विषयाच्या तयारीबरोबरच आपली वेशभूषा, ड्रेसिंग स्टाईलसुद्धा फार महत्त्वाची असते, कारण या ड्रेसिंग स्टाईलवरूनच आपले इम्प्रेशन्स हे इंटरव्ह्यू पॅनलवर पडत असते. इंटरव्ह्यूला जाताना भडक रंगाचे कपडे व परफ्युम्स याचा वापर शक्यतो टाळावा. तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल असे कपडे घालावे. आपण जर सेल कपडे घातले तर आपल्याला आत्मविश्वास कमी जाणवतो, म्हणून आपल्याला शरीरयष्टीला सूट होईल असे फिटिंगचे कपडे घातल्यास आपण चांगल्या आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू फेस करू शकतो. पोशाखाप्रमाणे आपले केस हे नीट विंचरलेले असावे. त्याचबरोबर चालताना आवाज होणार नाही असे फुटवेअर घालावे. ब्रँडेड फुटवेअर घातल्यास चालताना त्याच्या सोलचा आवाज कमी येतो. इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न ऐकताना ते काळजीपूर्वक ऐकावे व त्यानंतर त्याचे उत्तर द्यावे. एखादा प्रश्न तुम्हाला नीट ऐकू आला नाही तर पार्डन प्लीज सर म्हटल्यास इंटरव्ह्यू पॅनलमधील मेंबर तोच क्वेश्चन तुम्हाला पुन्हा विचारतात. आता बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये प्रेझेंटेशन करण्यास सांगितलं जाते, म्हणून इंटरव्ह्यूला जाताना एखाद्या विषयावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सोबत असू द्यावे. प्रेझेंटेशन करताना इंटरव्ह्यू देणाऱ्याचे फेशियल एक्सप्रेशन, स्टँडिंग पोझिशन, बॉडी लँग्वेज, जेस्चर, प्रेझेंटेशन स्टाईल या बाबीकडे काळजीपूर्वक बघितल्या जाते, म्हणून या बाबीचा प्रेझेंटेशन करताना उपयोग करावा. शेवटी इंटरव्ह्यू देण्यासंबंधी सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे तुमचे प्रचंड वाचन आणि विषयाचे सखोल ज्ञान. जर तुम्हाला असेल तर तुम्ही कोणताही इंटरव्ह्यू अत्यंत हसमुखाने व आत्मविश्वासाने देऊ शकतात, कारण म्हणतात ना, नॉलेज इज इक्वल टू पॉवर. ज्ञान हेच आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू देण्यासाठी आपल्याला बळ देत असते. इंटरव्ह्यू देणाऱ्यामध्ये प्लीजिंग पर्सनॅलिटी, गुड कम्युनिकेशन स्किल्स, लॉयल्टी अँड डेडिकेशन्स या बाबीचा शोध घेतला जातो. या सर्व बाबी ज्ञानाच्या बळावर साध्य करता येतात, म्हणून इंटरव्ह्यू सक्सेसफुली देण्यासाठी तुमच्या विषयाचे सखोल ज्ञान तुम्हाला असायला हवे. इंटरव्ह्यूच्या शेवटी पॅनलला थँक यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी द अपॉर्च्युनिटी टू स्पेंड ए फ्यू मिनिट्स विथ यू म्हणून इंटरव्ह्यू कॅबिनमधून तुम्ही बाहेर पडू शकता. दिलेल्या टिप्स तुम्हाला या नक्कीच उपयोगात पडतील, तेव्हा
भविष्यात होणाऱ्या इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. दिलेल्या टिप्स आवडल्यास या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.